Hello student. Today will be discuss about that Down syndrome. सगळ्यात इम्पॉर्टंट सिंड्रोम पण आहे. ओके, सगळ्यात तुम्हाला एक्झामला सुद्धा येऊ शकतो क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमध्ये किंवा आपल्या नॉलेजसाठी अंडरस्टँडिंगसाठी हा जो सिंड्रोम आहे हा खूप इम्पॉर्टंट सिंड्रोम आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं टर्नर सिंड्रोम. तर सेम हा डाऊन सिंड्रोमसुद्धा क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे आपल्यामध्ये बघायला भेटतो. ओके, सो ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे कशी ट्रायझोमी मीन्स लाईक जे 21 नंबरचा जो क्रोमोझोम असतो त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड होतो. ओके, त्याला आपण ट्रायझोमी असं बोलू शकतो. ओके, आपण तर बघितलं दोन दोन पेअरमध्ये आपल्याला क्रोमोझोम बघायला भेटतात. ओके, सो जो 21 नंबरचा जो क्रोमोझोम आहे ओके त्या ठिकाणी काय होणार की एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड होणार, त्याला आपण ट्रायझोमी क्रोमोझोम असं म्हणू शकतो आणि त्याचंच नाव आहे दुसरं डाऊन सिंड्रोम. ओके, सगळ्यांना कळालं आहे. ओके, सो डाऊन सिंड्रोम म्हणजे आपण बघूया. डाऊन सिंड्रोम वॉज नेम आफ्टर जॉन Langdon Down. Okay, it is the one of the commonest chromosomal disorder and the most common identifiable cause of mental retardation. It is a condition associated with the variety of congenital anomalies. Incidence in India is 2.2 per 1000 live births. Okay, सो या ठिकाणी काय होणार आहे की आपण जर आता आपण बघतोय की डाऊन सिंड्रोम म्हणजे काय. सो डाऊन सिंड्रोमचं मिनिंग काय आहे की हा कोणापासून स्टार्ट झालेला. ओके, आपण फर्स्ट इंट्रोडक्शन ते बघू की लॉंगडन डाऊन हा एक पर्सन होता जो की डाऊन सिंड्रोमनी सफर करत होता. ओके, सो त्याच्या घरच्यांनी मग त्याला ट्रायझोमी क्रोमोझोम आयडेंटिफिकेशन केलं. सो त्यामध्ये त्यांना कळालं की जॉन डाऊनला काय की हा डाऊन सिंड्रोम हा प्रेझेंट आहे. सो त्याच्यामुळे त्याला काय नाव दिलं, डाऊन सिंड्रोम हे नाव त्याला पाडण्यात आलं. इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमनेस्ट क्रोमोझोमल डिसऑर्डर अँड द मोस्ट कॉमनेस्ट आयडेंटिकल कॉज ऑफ मेंटल रिटार्डेशन. ओके, सो या ठिकाणी काय आहे की मोस्ट क्रोमोझोमरची जर का डिसऑर्डर हा सगळ्यात मोस्ट आहे. ओके, कॉमन आहे. त्यानंतर याचं आयडेंटिफिकेशन आपण कसं करू शकतो की लाईक पेशंटला काय असणार, चिल्ड्रन्सला काय असणार आहे, मेंटल रिटार्डेशन प्रेझेंट असणार आहे. इट इज अ कंडिशन असोसिएटेड विथ व्हरायटी ऑफ कंजेनाटल ॲनॉमलीज. ओके, ही कंडिशन काय आहे की कंजेनाटल ॲनॉमलीज आपण त्याला असं बोलू शकतो लाईक ॲबनॉर्मॅलिटी ऑफ chromosomal disorder. Okay, incidence in India is 2.2 per 1000 live birth. Okay, सो या ठिकाणी काय आहे की इन इंडियामध्ये इन्सिडेन्स रेट जर का आपण बघितला तर 2.2 ओके या ठिकाणी 2.2 पर 1000 लाईव्ह बर्थमध्ये हा इन्सिडेंट रेट आपल्याला बघायला भेटतो. ओके, सो त्यानंतर आता आपण बघून डेफिनेशन ऑफ डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम इट्स ऑल्सो कॉल्ड ऑस ट्रायझोमी. मी तुम्हाला बोललो आहे ना की डाऊन सिंड्रोमला का बोलतो आपण ट्रायझोमी, कारण की एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड होतो 21 नंबरला, त्याला आपण ट्रायझोमी असं बोलतो. ओके, सो 21 नंबरला जो एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड होतो त्याला आपण ट्रायझोमी बोलतो. तसंच त्याला असं म्हणतात की ट्रायझोमी डाऊन सिंड्रोम. ओके, इट इज अ जेनेटिकल कंडिशन दॅट कॉज डिले इन फिजिकल अँड इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट. ओके, सो ही जेनेटिक कंडिशन आहे. ओके, सम जर का आपण ब्लड फॅक्टर त्यामध्ये सुद्धा अफेक्ट होऊ शकता. ओके, सम आपण बोलतो की ब्लड रिलेशनमध्ये जर का आपण मॅरेज केलं ओके सो त्यांच्यामध्ये सुद्धा ही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला बघायला भेटू शकते. सो इट इज यांच्यामध्ये काय आयडेंटिफिकेशन करू शकतो आपण की फिजिकल आणि इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट यांच्यामध्ये डिले होणार. ओके, सो आता 20 इयर्स ऑफ चिल्ड्रन्स आहे. ओके, 20 इयरचा एक पर्सन आहे किंवा 25 इयरचा पर्सन आहे, पण तो वर्क किंवा तो बिहेवियर कसा शो करणार लाईक चाइल्डसारखा. ओके, सो त्याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट रेट आहे ती डिले झालेली आहे. ओके, देर इज अ एक्स्ट्रा जेनेटिक मटेरियल फ्रॉम क्रोमोझोम 21. सो इंडिव्हिज्युअल्स विथ डाऊन सिंड्रोम हॅव 47 क्रोमोझोम इन टोटल इन्स्टेड ऑफ द युज्युअल ऑफ 46. ओके, सो आपल्याला तर माहिती आहे 46 नॉर्मल क्रोमोझोम आपल्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, नॉर्मल पर्सनमध्ये. सो इन डाऊन सिंड्रोममध्ये काय होणार की 21 नंबरला हा एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड होणार. ओके, एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड झाल्यामुळे मग टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम आपल्या बॉडीमध्ये किती पडणार 47. तर 47 झाल्यामुळे काय होणार की डाऊन सिंड्रोम आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. ओके, त्यानंतर इटिओलॉजिकल फॅक्टर काय, डाऊन सिंड्रोम इज युज्युअली कॉज बाय एरर इन द सेल डिव्हिजन कॉल्ड नॉन डिसजंक्शन. आपण त्याला असं बोलू शकतो. ड्युरिंग मिओसिस वन पेअर डझन डिवायडेड अँड होल पेअर goes to one daughter cell. In the resulting cell, one will have 24 chromosome and other will be have 22 chromosome. So if a sperm or egg with an abnormal of chromosome merge with a normal mate, the resulting fertilized egg will have an abnormal number of chromosome. Okay,
सो या ठिकाणी जे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला बघायला भेटू शकते की 22 पेअरमध्ये आपण बघू शकतो 1 पेअर आणि 22 पेअर ऑफ 1 पेअर. ओके, सो 23 पेअरमध्ये आपण 46 पेअर आपल्याला बघायला भेटते. ओके, सो 21 नंबरमध्ये काय होणार की 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड झाल्यामुळे आपण डाऊन सिंड्रोम त्याला असं बोलू शकतो. सो हा याचं कॉज काय असू शकतं, मेयोसिसच्या वेळेला जे डिव्हिजन होणार. ओके, सो 22 नंबरचं जर का डिव्हिजन होत असेल, ओके, सो त्या ठिकाणी सुद्धा अफेक्ट होऊ शकतो मेयोसिस पिरियडमध्ये. ओके, सो समटाईम्स जर का स्पर्म किंवा स्पर्म काउंट डिक्रीज असेल, ओके, किंवा ॲबनॉर्मल फॉर्मेशन ऑफ एग असेल इन ओव्हममध्ये, सो दॅट टाईमसुद्धा हा क्रोमोझोम अफेक्ट होऊ शकतो. ओके, इन ट्रायोझोमी 1 cell has two 21st chromosome instead of 1, so the resulting fertilized egg has 3 21st chromosome. ओके, सो या ठिकाणी आपण बघू शकतो 21 नंबरला किती 3 क्रोमोझोम ॲड आहे. ओके, टाइप non-disjunction 94% of all cases. There are 3 copies of chromosome 21 instead of unusual 2 copies. This is caused by abnormal cell division during the development of sperm cell or egg cell. Okay, आता आपण टाईप बघू शकतो की फर्स्ट वन आपण बघणार आहे नॉन डिसजंक्शन हा फर्स्ट टाईप आहे. 94% आहे केसेसमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात. ओके, सो यामध्ये काय होणार की 21 नंबरला जो क्रोमोझोम आहे त्याच्यामध्ये 3 कॉपीज आपल्याला बघायला भेटू शकते आणि तो कॉज कशामुळे होणार, ॲबनॉर्मल सेल डिव्हिजन असू शकते. ओके, द डेव्हलपमेंट ऑफ स्पर्म सेल किंवा एग सेल काउंट असेल. ओके, द ट्रान्सलोकेशन आता आपण 4% बघू. अ सेगमेंट ऑफ 21 क्रोमोझोम इज फाउंडेड attached to the other pair of chromosome. Mosaicism 1%. In this type of some cell have 3 copies of chromosome 21. Okay, but other cell have typical 2 copies of chromosome 21. Okay, some patient मध्ये असणार 21 मध्ये 3 copies और some मध्ये 2 असणार. ओके, हे आपण फर्स्ट वन बघितला नॉन डिसजंक्शन, त्यानंतर आहे ट्रान्सलोकेशन, त्यानंतर आहे मोसासिझम. ओके, सो त्यानंतर रिस्क फॅक्टर कोणते इफेक्ट होतात डाऊन सिंड्रोममध्ये. वुमन हू आर एज 35 years of age ओव्हर. ओके, ओल्डर आर द ग्रेटेस्ट रिस्क फॉर द गिविंग बर्थ टू इन्फंट विथ द डाऊन सिंड्रोम. जर का आपण बघितलं की मॅटर्निटी जी एज राहते, ओके, एज टाईम पिरियड जो असतो, ओके, ओम फॉर्मेशन किंवा एक फॉर्मेशनची जी रेट असते, सो ती 30 yearsपर्यंत गुड राहते. ओके, आफ्टर दॅट 30 to 35 yearsपेक्षा जर का जास्त इन्क्रीजिंग रेट असेल मदरची, तर त्या ठिकाणी मदरचे जे क्रोमोझोमल रेट असते, ओके, ग्रो करण्याची ती डिक्रीज असते. सो त्या टाईम पिरियडमध्ये सुद्धा हा मॅटर्नल कॉज रिस्क फॅक्टर अफेक्ट होऊ शकतो. अकॉर्डिंग टू CDC, यंगर मदर इंक्रीजिंग 35 years of age who smoke, use oral contraceptive and have a meiotic 2 error at the increased risk as well. ओके, सो अकॉर्डिंग टू जर का रेट बघितला आपण की इंक्रीजिंग 35 yearsच्या वरती जी मदर स्मोक करत असेल, ओके, किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स खात असेल किंवा मेयोटिकचे सेकंड एरर असेल त्याच्या, ओके, सो ते सुद्धा रिस्क फॅक्टर या ठिकाणी अफेक्ट होऊ शकतात. ओके, त्यानंतर आहे डिस्पाइट मेनी इयर्स ऑफ रिसर्च ॲडव्हान्स मॅटर्नल एज हॅज बीन ओनली वन ऑफ द फॅक्टर इज द एस्टॅब्लिश द डाऊन सिंड्रोम. ओके, सो ओनली जी मदर रिस्क फॅक्टर आहे ती रिसर्चने आपल्याला असं सांगितलं की रिसर्चमध्ये की मदर जी आहे ती सगळ्यात जास्त रिस्क फॅक्टर आहे करते की डाऊन सिंड्रोमला ग्रो करण्यासाठी. क्लिनिकल फीचर्स आपण बघू डाऊन सिंड्रोमचे. राउंड फ्लॅट फेस, almond shape eyes, slanting eye with fold of skin at the inner corner called of epicanthal folds. Okay, so protruding tongue, floral tongue, scleral tongue, high arch palate, malocclusion of teeth. Okay, small oral cavity, rough and dry skin. Okay, सो आता क्लिनिकल फीचर्स आपण बघू. राऊंड फ्लॅट फेस आपल्याला त्या ठिकाणी फेस त्यांचं दिसणार आहेत. ओके, सो डाऊन सिंड्रोमची जे तुम्हाला आयडेंटिफिकेशन करायची आहे सो तुम्ही फेसवर सुद्धा आयडेंटिफिकेशन करू शकतात. ओके, सो तुम्हाला ज्या वेळेला फेस बघणार की ऑल डाऊन सिंड्रोम जे पर्सन असतात, ओके, जे चाइल्ड असतात त्यांचं फेस स्ट्रक्चर हे सेम असणार. ओके, अल्मंड शेड आयज असणार. ओके, राऊंड शेप किंवा बदाम लाईक टाईप ऑफ शेप त्यांचा असणार. ओके, आयचं स्लँटिंग आय असणार विथ फोल्ड ऑफ स्किन ॲट द इनर कॉर्नर कॉल्ड ऑफ एपिकॅन्टल फोल्ड्स. त्यानंतर हे प्रोड्युसिंग टंग असणार, त्या ठिकाणी फ्लोरल टंग असणार आहेत. ओके, सो टंग ज्यावेळेला आपण बघतो, ओके, त्या ठिकाणी डिफरंट टाईप ऑफ टंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकते.
त्यानंतर स्मॉल ओरल कॅव्हिटी त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन आपल्याला बघायला भेटू शकते. रफ अँड ड्राय स्किन आयडेंटिफिकेशन आपल्याला बघायला भेटू शकते इन डाऊन सिंड्रोममध्ये. पुअर मसल टोन असेल, हायपर फ्लेक्झिबिलिटी ऑफ जॉईंट असेल, शॉर्ट ब्रॉड हँड असेल विथ सिंगल क्रेसेस अक्रॉस द पाम, सिमिसियन क्रेसेस असणार. ओके. क्लिंडोटेली ऑफ लिटर फिंगर. ओके. सो जर फिंगर जर का आपण शेप बघितला त्यांचा तर स्मॉल टाईप ऑफ फिंगर त्यांच्यामध्ये ग्रो असणार. ओके. पुअर मसल टोन असणार, हेवी एनएस असणार. ओके. हेल्दी पर्सन असणार ते. हायपर फ्लेक्झिबिलिटी ऑफ जॉईंट्स असणार. ओके. शॉर्ट ब्रॉड हँड विथ सिंगल क्रेसेस अक्रॉस द पाम. ओके. सो त्यांच्या पामवरती सिंगल लाईन क्रॉस. ओके. ज्यावेळेला आपण आयडेंटिफिकेशन करतो डाऊन सिंड्रोममध्ये, सो द सिंगल लाईन ऑफ क्रॉसमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतं. ब्रॉड फीट विथ शॉर्ट टॉईज अँड वाईड गॅप बिटवीन द बिग अँड सेकंड टोज. ओके. फ्लॅट ब्रिज ऑफ द नोज, शॉर्ट लो सेट इयर्स, शॉर्ट नेक अ स्मॉल हेड आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशनमध्ये बघायला भेटू शकते इन क्लिनिकल फीचर्स. ओके. सो ब्रॉड फीट विथ शॉर्ट टो. ओके. टो का असणार त्यांची शॉर्ट असणार, ब्रॉड फीट असणार. ओके. वाईड गॅप बिटवीन बिग सेकंड टोज. ओके. जी सेकंड टोज त्यांच्यामध्ये वाईड गॅप असणार बिग. फ्लॅट ब्रीड ऑफ नोजचं ज्यावेळेला आपण बघू शकतो फ्लॅट नोज असं डिफरंट आपल्याला बघायला भेटू शकते. शॉर्ट लो सेट इयर. ओके. सो ज्यावेळेला आपण इयर आयडेंटिफिकेशन करणार डाऊन सिंड्रोममध्ये किंवा फिजिकल एक्झामिनेशन करणार त्यामध्ये आपल्याला इयर्स जे शेप आहे ते स्मॉल दिसणार. शॉर्ट नेक. ओके. नेक कसे असणार, शॉर्ट आणि स्मॉल हेड असणार. ओके. या ठिकाणी आपण बघू शकतो की डाऊन सिंड्रोमचा हा चिल्ड्रन आहे. ओके. असोसिएटेड ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे काय, त्यांच्यामध्ये अजून कोणत्या डिफरंट टाईपच्या ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला बघायला भेटू शकते डाऊन सिंड्रोम चिल्ड्रन्समध्ये. कंजेनिटल हार्ट डिसीज आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. गॅस्ट्रोइंटेस्टायनल मालफॉर्मेशन, डेओडेनल ॲट्रॅक्सी असेल, हर्स्पंग डिसीज असेल. ऑफ्थॅल्मिक प्रॉब्लेममध्ये कोणते असणार, कॅटरॅक्ट. ओके. नेक्स्ट एग्मास, हिअरिंग डिफेक्ट, रिटार्डेड लायनर ग्रोथ विथ द स्लो डेव्हलपमेंट ऑफ प्रोग्रेस. ओके. मॅलिग्नन्सीस लाईक ल्युकेमिया त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफिकेशन करायला भेटू शकतो. ओके. सो डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आपण कसं करणार त्यांचं, लाईक फर्स्ट वन हिस्ट्री कलेक्शन अँड फिजिकल एक्झामिनेशन इन डाऊन सिंड्रोममध्ये. क्रोमोझोमल स्टडी असेल, रेडिओलॉजिकल स्टडी कॅन बी कन्फर्म द डायग्नोसिस. ओके. सो क्रोमोझोमल जी स्टडी आहे लाईक ट्रायझोमी स्टडी आपण आयडेंटिफिकेशन करणार. अँड रेडिओलॉजिकल आपण स्टडी मीन्स लाईक एक्सरे असेल. ओके. एक्सरे असेल किंवा एक्सरे आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो त्यांच्यामध्ये मदरमध्ये ॲम्नो सिंथेसिस असू शकते. ओके. किंवा कॉर्डिओ सिंथेसिस असू शकतात. अँटीनेटल एक्झामिनेशनमध्ये आपण बघू शकतो ॲम्नो सिंथेसिस, रिमूव्हल ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ॲम्नियोटिक फ्लूइड आपण काढून त्यामध्ये आपण चेक करणार की फ्लूइड ऑफ किती आहे. ओके. सो ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट आहे का फ्लूइडमध्ये किंवा बेबीमध्ये. ओके. कॉर्डिओ सिंथेसिस करणार आपण, USG एक्झामिनेशन करणार. एस्टिमेशन ऑफ अल्फा फिटोप्रोटीन. ओके. सो फिटोप्रोटीन मीन्स लाईक जो अल्फा फिटोप्रोटीन जे आपण आयडेंटिफिकेशन करणार त्यामध्ये डिक्रीज आहे की लो आहे. ओके. ट्रीटमेंट विच टाइप ऑफ ट्रीटमेंट I will give for Down syndrome. There is no specific management of Down syndrome. Symptomatic treatment for infection, nutritional deficiency and associated with congenital malformation are important measure. Okay. So the mother will be suffering from any chromosomal abnormality. Okay. So that time what happens, so the mother will conceive or develop a Down syndrome baby. Okay. In their womb. Okay. So that time the treatment will be more effective like infection असेल किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सी त्या ठिकाणी आपल्याला बघू शकतात. ओके. लाईक मालनरिश मदर असेल. ओके. मालनरिश मदर असेल. ओके. डेली सपोर्टिव्ह केअर असू शकतात. शुड बी प्रोव्हाइडेड टू प्रिव्हेंट ॲक्वायर्ड हेल्थ हजार्ड्स अकॉर्डिंग टू IQ लेवल असेल, IQ लेवल म्हणजे लाईक इंटेलेक्च्युअल किंवा इंटेलिजंट क्वेश्चन लेवल असेल त्यांची. ओके. त्यानंतर चाइल्ड कॅन बी ट्रेन इन सेल्फ केअर और पॅरेंट शुड बी प्रोव्हाइडेड डेली रुटीन फॉर केअर हेल्थ मेंटेनन्स. ओके. सो ज्यावेळेला आपण त्यांची हेल्थ मेंटेनन्स बघू शकतो सो दॅट टाईम आपल्याला त्यांची लो IQ लेवल आपल्याला आयडेंटिफिकेशन बघायला भेटू शकते. ओके. इन डाऊन सिंड्रोममध्ये अर्ली इंटरव्हेन्शन अँड एज्युकेशनल थेरपी. Early intervention and educational therapy will provided promote diagnosis and education the parents about the long-term implementation of problem is necessary. Physical therapy कोणती प्रोव्हाइड करू शकतो, लाईक स्किल असेल, मोटर स्किल डेव्हलपमेंट असेल. ओके.
एक्झरसाइज असू शकतात. ओके. त्यानंतर इम्प्रूव्हमेंट ऑफ बॉडी पोश्चर असेल. ओके. बॅलन्सिंग बॉडी पोश्चर असेल. ओके. स्पीच लँग्वेज थेरपीमध्ये कोणते कोणते, इम्प्रूव्हिंग ऑफ कम्युनिकेशन स्किल असेल, लँग्वेज असेल. ओके. मोर इफेक्टिव्हली कोणती लँग्वेज तो प्रेफरेबल करू शकतो. ओके. ऑक्युपेशनल थेरपी आपण प्रोव्हाइड करू शकतो. ज्यांना जे ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात ते ऑक्युपेशनल थेरपी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. प्रोव्हाइड वे टू ॲडजस्ट एव्हरीडे टास्क अँड कंडिशन टू मॅच अ पर्सन नीड ॲबिलिटीज. इमोशनल अँड बिहेवियरल थेरपीज आपण प्रोव्हाइड करू शकतो ॲज पर म्हणजे सायकेट्रिस्टनुसार. इट इज आयडेंटिफाय युजफुल रिस्पॉन्स फॉर बोथ डिझायरेबल अनडिझायरेबल बिहेवियर. ओके. आजला कोणत्या टाईपचा तो बिहेवियर शो बघतो त्यावरती आपण त्याला इमोशनल आणि बिहेवियर थेरपी प्रोव्हाइड करणार. काउन्सिलिंग सेशन फॉर पॅरेंट्सचा पण असणार आणि काउन्सिलिंग सेशन फॉर चिल्ड्रनचं पण असू शकते त्या ठिकाणी. आता नर्सिंग मॅनेजमेंट आपण बघणार आहेत. नर्सेस शुड बी ऑप्टेन अ हिस्ट्री ऑफ मदर प्रेग्नन्सी, बर्थ हिस्ट्री असेल, जेनेटिक टेस्टिंग असेल. ओके. ॲम्नोसिंथेसिस असेल, कार्डिओसिंथेसिस असू शकतात, किंवा मदरची ज्यावेळेला प्रेग्नन्सी हिस्ट्री असेल. ओके. किंवा फिजिकल हिस्ट्री असू शकतात. हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे. ऑब्झर्व फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डाऊन सिंड्रोम प्रेझेंटेशन आहे का त्यामध्ये ते आपल्याला चेक करायचे आहे. असेच द फॉलोविंग, रेस्पिरेटरी फंक्शनिंग असेल, ड्यू टू पुअर मसल टोन असू शकतात, हार्ड साऊंड असू शकतात, मर्मर हार्ड साऊंड त्या ठिकाणी प्रेझेंटेशन आहे का. ओके. इन्फंट ॲबिलिटी टू ईट ड्यू टू प्रोड्युसिंग टंग किंवा माउथ ब्रिदिंग असू शकतात. ओके. सो जे इन्फंट आहे ते माउथ ब्रिदिंग जास्त त्या ठिकाणी करणार, नोज जी ब्लिडिंग आहे ती कमी करणार, पण माउथ ब्रिदिंग त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंटेशन त्यांचं त्या ठिकाणी जास्त बघायला भेटणार आपल्याला. बाउल फंक्शनिंग, बाउल आणि ब्लॅडर फंक्शनिंग त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ओके. सो आजचा आपला टॉपिक होता डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोममध्ये आपण बघितलं की कोणता म्हणजे 21 नंबरला एक्स क्रोमोझोम किंवा एक क्रोमोझोम हा एक्स्ट्रा ॲड होतो, आपण त्याला ट्रायझोमी डाऊन सिंड्रोम असं बोलू शकतो. ओके. सो आपण डाऊन सिंड्रोम बघितला, टाईप्स ऑफ डाऊन सिंड्रोम बघितला. ओके. सो त्यानंतर आहे की आपण क्लिनिकल मॅनिफेस्टेशन असेल, डायग्नोस्टिक एव्होल्युशन असेल. ओके. आणि मॅनेजमेंटमध्ये आपण किंवा थेरपी असेल, थेरपी आपण प्रोव्हाइड केला. ऑक्युपेशनल असेल, बिहेवियर थेरपी, इमोशनल, ओके, कम्युनिकेशनल स्किल असेल. ओके. किंवा डेव्हलपमेंटल स्किल, त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटेशन कोणत्या होणार. आणि त्यानंतर आपण बघितलं नर्सिंग मॅनेजमेंट. ओके. सो आपल्या या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे, डाऊन सिंड्रोम. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन. प्रॉपरली तुम्ही अटेंड करताय लेक्चर हे मला कळत आहे. ओके. सो थँक्यू सो मच.